नमस्कार विद्यार्थी मित्र, कॉम्पिटेटिव्ह पोटेन्शियल टू अचीव सक्सेस या यूट्यूब चॅनलमध्ये मी सचिन पाटील आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आपण मागल्या लेक्चरमध्ये सॉरी रामराव ज्योतिराव शिंदे यांच्याबद्दल पाहिलं. त्यांनी आपल्याला माहीत आहे की शेतकऱ्यांची कैवारी हे उपदेशात्मक पुस्तक लिहिलेलं पाहायला मिळतं. त्याच्यानंतर संगीत दारूबाजी म्हणजे सत्यानाश अर्थात सत्यानाश असं त्यांनी एक नाटक लिहिलेलं पाहायला मिळतं. आणि सुधारणा करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला पाहायला मिळतो. यानंतर आपले पुढले जे समाजसुधारक आहेत ते म्हणजेच कोण आहेत तर लक्षात घ्या, एकच मिनिट. ते आहेत श्रीधर बळवंत टिळक. तर 1896 ते 1928 असा त्यांचा कार्यकाल आपल्याला पाहायला मिळतो. त्यांची ओळख जर बघितली तर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे ते चिरंजीव आहेत. वडिलांपेक्षा अधिक पुरोगामी आणि समाजसुधारक विचारसरणी त्यांच्याकडे होती. स्वतःला स्पष्टपणे ते आगरकरवादी म्हणत. बघा, श्रीधर बळवंत टिळक यांचा जर विचार केला तर ते स्वतःला आगरकरवादी म्हणत होते. वैचारिक भूमिका जर बघितली, जातीभेद चातुर्वर्ण व्यवस्थेवरती तीव्र विरोध होता त्यांचा. धार्मिक कर्मकांडापेक्षा मानवतावाद आणि समता यांना त्यांनी महत्त्व दिलेलं होतं. सनातनी परंपरांना उघड विरोध करायचे. समाजात खळबळ त्यांनी याच्यामुळं माजवलेली होती की सनातनी लोक जी आहेत त्यांच्या विरोधात उभा राहणारे, आणि त्यांच्यामधलेच एक कोण होते तर श्रीधर बळवंत टिळक होते. शिक्षणाने धाडस जर विचारात घेतलं, फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला 1916मध्ये. टिळकांविरोधी वातावरण असूनही निर्णयावरती ते ठाम राहिले होते. तर स्वतंत्र वैचारिक ओळख सिद्ध करण्यासाठी त्यांनी टिळकपंथीयांचा रोष ओढावून घेतलेला पाहायला मिळतो. समुद्रागमन प्रायश्चित्त प्रकरण. लोकमान्य टिळक म्हणजेच ज्यावेळी श्रीधर टिळक हे बाहेर जाऊन म्हणजेच समुद्रागमन म्हणजेच समुद्राच्या पलीकडे जाऊन काही शिक्षण घेणं वगैरे हे त्यावेळी निषिद्ध मानलं जात होतं. ते एक पाप मानलं जात होतं आणि त्याचं प्रायश्चित्त लोकमान्य टिळकांनी करावे असं सनातनींचा दबाव त्यांच्यावरती होता आणि लोकमान्य टिळकांनी ते केलं. परंतु त्यावेळी श्रीधर बळवंत टिळकांचा त्या गोष्टीला पूर्णपणे विरोध होता. याच्यावरूनच, त्या घटनेवरूनच आपल्याला धार्मिक पुरोगामी वृत्ती त्यांच्यामध्ये होती हे दिसून येतं. फुले जन्मशताब्दीबद्दल भाषण 1927मध्ये त्यांनी केलं. मुंबईमध्ये महात्मा फुले जन्मशताब्दी होती आणि त्या जन्मशताब्दीवर याच्या वेळी पेशव्यांच्या वाड्याला लागलेल्या आगीचा उल्लेख हा ॲक्च्युअलमध्ये ब्राह्मणांनी लावलं, हे त्यांना त्याच्यामधून काय करायचं होतं, सांगायचं होतं. ब्राह्मणवादी इतिहासावर प्रखर टीका करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. भाषणामुळे महाराष्ट्रात मोठी चर्चा निर्माण झालेली पाहायला मिळते. पत्रकारितेचा जर विचार केला तर केसरीवर लिखाणास त्यांना बंदी होती, कारण ते सनातनींच्या बरोबर पूर्णपणे विरोधात होते. काकासाहेब लिमे यांच्या ज्ञानसाधना मध्ये ते लेख लिहायचे. स्पष्ट, तर्कनिष्ठ, सुधारक लेखनशैली हे त्यांच्या लेखनशैलीचं एक उद्दिष्ट होतं. समता संघ आणि आंबेडकरांबद्दलचे संबंध जर विचारात घेतले, महाड सत्याग्रहाला त्यांनी पाठिंबा दिलेला होता. 8 एप्रिल 1928मध्ये चातुर्वर्ण विध्वंसक समता संघ त्यांनी स्थापन केलेला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रमुख पाहुणे होते. अध्यक्ष हे श्रीपादराव शिंदे होते आणि कार्यकारिणीचं काम केशवराज यांनी पाहिलेलं होतं. सहभोजन आणि सनातनी विरोध. मे 1928मध्ये गायकवाड वाड्यामध्ये सहभोजनाचा कार्यक्रम होता. अस्पृश्य आणि सवर्ण एकत्र भोजन करण्याचं काम यामध्ये श्रीधर बळवंत टिळकांनी केलेलं आहे. त्यावेळी सनातनींचा त्याला विरोध होता आणि त्यामुळे त्यांनी गायकवाड वाड्याची वीज तोडलेली होती. सामाजिक क्रांतीचं जिवंत उदाहरण म्हणजे कोण होते तर श्रीधर बळवंत टिळक आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर बघा, श्रीकृष्ण मेळा प्रकरण. याच्यामध्ये अस्पृश्यांचा श्रीकृष्ण मेळा गणपतीच्या समोर करण्याचं काम श्रीधर बळवंत टिळकांनी केले. त्यावेळी गणपतीच्या मूर्तीला त्यांनी पिंजऱ्यात ठेवलेलं पाहायला मिळतं. काठ समन्स, पोलीस बंदोबस्त यामध्ये प्रबोधनकार ठाकरे यांचे नेतृत्व. त्याच्यानंतर हेडलाईन काय होती तर गायकवाड वाड्यावर अस्पृश्य मेळ्याची स्वारी. त्याच्यानंतर बघा,
संघर्ष आणि मानसिक तणावामुळे केसरी ट्रस्टी केळकर यांच्याबरोबर त्यांचा सतत वाद राहिला, कोर्ट कचेऱ्या आणि सामाजिक विरोध राहिला, तीव्र निराशेने एकाकीपणा आला, त्यामुळं त्यांनी आत्महत्या केलेली पाहायला मिळते. 25 मे 1928 मध्ये रेल्वेखाली झोकून देऊन स्वतः आत्महत्या केलेली आहे. त्यावेळी त्यांनी 3 पत्र लिहिली. बघा हा मुद्दा महत्त्वाचा आहे. 3 पत्र कुणाला लिहिली? तर 3 पत्र त्यांनी कुणाकुणाला लिहिलेले? तर वृत्तपत्राला, आंबेडकरांना आणि दुसरं म्हणजेच काय पुण्याच्या कलेक्टरांना. आंबेडकरांचं मत जर ह्याच्यावरती बघितलं, दुनिया साप्ताहिकातील त्यांचा लेख आहे. फक्त टिळकांचा मुलगा नाही, स्वतंत्र विचार व लेखक असं आंबेडकरांनी मांडलेलं आहे. टिळक घराण्यात लोकमान्य पदवी श्रीधर पंतांनाच शोभते असं लोकमान्य ही पदवी कुणाला शोभून दिसते? तर श्रीधर पंतांना शोभून दिसते असं आंबेडकरांचं मत आपल्याला पाहायला मिळतं. साहित्य कृतीचा जर विचार केला तर माझा व्यासंग हे आत्मपर लेखन त्यांनी केलेलं आहे. त्याच्यानंतर वैचारिक संघर्षाचे प्रतिबिंब आणि सामाजिक समतेचा आग्रह एवढा आपल्याला त्यांचा साहित्यकृतीमधला भाग पाहायला मिळतो. बघा हे श्रीधर पंतांबद्दलची आपण माहिती बघितली. पुढल्या लेक्चरमध्ये आपण बाबूराव यादव या समाजसुधारकाविषयी आपण काय करणार आहोत? माहिती पाहणार आहोत. थँक्यू.